नाशिकमध्ये सुधाकर बडगुजर यांच्या मुलाचा मात्र पराभव झालेला आहे। सुधाकर बडगुजर हे विजयी झालेत, मात्र त्यांच्या मुलाचा पराभव झालाय। आकडेवारी जी आहे ती बदलत चाललेली आहे। अनेक निकाल जे आहेत ते हाती येत आहेत। नाशिकमधला निकाल आहे सुधाकर बडगुजर यांच्या मुलाचा पराभव झालाय। नाशिकमधली आकडेवारी पाहूया। भाजप 27, तर शिंदेची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी, शिंदेची शिवसेना 11, अजितदादांची राष्ट्रवादी 3 यांची युती आहे। तर उद्धव ठाकरेंची शिवसेना 2 जागी आघाडीवर असलेलं पाहायला मिळत आहे। नाशिकमध्ये सुधाकर बडगुजर यांचे पुत्र दीपक बडगुजर यांचा पराभव झालेला आहे। तर नाशिकमध्ये सुधाकर बडगुजर यांचे पुत्र दीपक बडगुजर यांचा पराभव। सुधाकर बडगुजर हे मात्र विजयी झालेत। भाजप बंडखोर मुकेश शहाणे यांनी बडगुजर यांच्या मुलाचा पराभव केलाय। नाशिकमध्ये सुधाकर बडगुजर यांचे पुत्र दीपक बडगुजर यांचा पराभव झालेला आहे। तर भाजप बंडखोर मुकेश शहाणेंनी बडगुजर यांच्या मुलाचा पराभव केलेला आहे। तर मुकेश शहाणे यांना भाजपमधून निलंबित करण्यात आलेलं होतं। त्यानंतर सुधाकर बडगुजर यांच्या मुलाचा त्यांनी पराभव केला। बंडखोर असलेले मुकेश शहाणे यांनी त्यांचा पराभव केलेला आहे। प्रभाग क्रमांक 126 मध्ये मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिल्पा भोसले या आघाडीवर आहेत। 126 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिल्पा भोसले आघाडीवर। मुंबईची आकडेवारी आपण पाहतोय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिल्पा भोसले या मुंबई प्रभाग 126 मधून त्यांनी आघाडी घेतलेली आहे। मुंबई प्रभाग 126 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिल्पा भोसले आघाडीवर। भाजप आणि शिंदे युती मुंबईमध्ये 130 वर, ठाकरे बंधू 72 वर, तर काँग्रेस वंचित 13 आणि इतर 9, त्यामध्ये एमआयएमचे 4 उमेदवार विजयी झाले।